Student, in previous video we study electronic effect. There are two types of electronic effect. First is inductive effect and second is resonance effect. In last lecture we study inductive effect. Last lecture आपण कोणता इफेक्ट बघितला होता? इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि आपल्याला माहित आहे एकूण दोन टाईपचे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. एक आहे प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा असतो मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आज जो आपला नेक्स्ट इफेक्ट जो बघायचा आहे तो आहे रेझोनन्स इफेक्ट. आज जो कोणता इफेक्ट बघायचा आपला? रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये जर बघितलं तर इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग किंवा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पीसीस काय करते? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पीसीस कडे इलेक्ट्रॉन काय करत असते? विथड्रॉ करत असते. त्यावेळी त्या ठिकाणी काय इंड्यूस होते? पोलॅरिटी इंड्यूस होते. म्हणजेच मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय होतो? डेव्हलप होतो. ठीक आहे. त्यासाठी जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप असणार आहे त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉ केल्यामुळे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय होत असतो? डेव्हलप होत असतो. आता आज जो आपला इफेक्ट बघायचा आहे तो आहे रेझोनन्स इफेक्ट. कोणता इफेक्ट बघायचा आहे? रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्टची सुद्धा दोन टाईप आहे, प्लस आर रेझोनन्स इफेक्ट आणि मायनस आर रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्टला दुसरं एक नाव आहे, त्याला मेझोमेरिक इफेक्ट सुद्धा म्हणतात. कोणता इफेक्ट आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेझोमेरिक इफेक्ट. त्याला कोणता इफेक्ट म्हणतो आपण? मेझोमेरिक इफेक्ट. आणि मेझोमेरिक इफेक्टचा सिम्बॉल आहे एम आणि रेझोनन्स इफेक्टचा सिम्बॉल आहे कॅपिटल आर. ठीक आहे. मग आता रेझोनन्स इफेक्ट काय आहे तो आपण बघूया. किंवा ऍक्च्युअल ज्याप्रमाणे मॉलिक्युल मध्ये इंड्यूस इफेक्ट मध्ये पोलॅरिटी इंड्यूस होते इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये, त्यावर रेझोनन्स इफेक्ट मध्ये ऍक्च्युअल काय असणार आहे? डिलोकलायझेशन असणार. जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा जे पाय बॉन्ड्स असणार आहे त्या पाय बॉन्ड्स आपल्या या ठिकाणी काय बघायचं आहे? डिलोकलायझेशन बघायचे. त्या डिलोकलायझेशनमुळे जे मॉलिक्युलला काय मिळत असते? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळत असते. ठीक आहे. तर रेझोनन्स इफेक्ट आपण काय ते बघूया. डेफिनेशन बघूया आपण. द पोलॅरिटी produced in the molecule by the interaction between conjugated pi bond is called resonance effect. त्याला काय म्हणायचंय? रेझोनन्स इफेक्ट. म्हणजे ऍक्च्युअल ह्या ठिकाणी सुद्धा रेझोनन्स जशी इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये मॉलिक्युल मध्ये पोलॅरिटी इंड्यूस होत होती त्याचप्रमाणे रेझोनन्स इफेक्ट मध्ये सुद्धा काय प्रोड्यूस होणार आहे? पोलॅरिटी प्रोड्यूस होणार आहे. पण ती पोलॅरिटी कधी प्रोड्यूस होते? ज्यावेळेस मॉलिक्युल मध्ये पाय बॉन्डचं डिलोकलायझेशन होईल किंवा पाय इलेक्ट्रॉनचं ओव्हरऑल स्ट्रक्चरवरती ओव्हरऑल रिंगवरती ज्यावेळेस डिलोकलायझेशन होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी काय इंड्यूस होत असते किंवा काय प्रोड्यूस होत असते? पोलॅरिटी. त्यालाच काय म्हणायचं? रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे. आता एक दोन टाइप्स आहेत. There are two types of resonance effect. First is plus R resonance effect, and the plus R resonance effect is also known as plus M resonance effect. Plus R म्हणजेच काय? Plus R means resonance effect आणि M म्हणजेच काय? मेझोमेरिक इफेक्ट. रेझोनन्स आणि मेझोमेरिक दोन्ही पण एकच आहे, एकच नाव आहेत त्यांना. ठीक आहे. मग आता प्लस आर रेझोनन्स इफेक्ट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. प्लस आर रेझोनन्स इफेक्ट काय असतो? प्लस आर रेझोनन्स इफेक्ट किंवा प्लस एम रेझोनन्स इफेक्ट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट किंवा प्लस एम काय असणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग मेझोमेरिक इफेक्ट. आणि जो सेकंड इफेक्ट आहे तो आहे मायनस आर. मायनस आर मीन्स काय? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट. मायनस आर काय असणार आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट. आणि मायनस आरलाच आपण काय म्हणतो? मायनस एम इफेक्ट. मायनस एम इफेक्ट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग मेझोमेरिक इफेक्ट. ठीक आहे. आपण एक एक इफेक्ट बघूया. आता आपला प्लस आर इफेक्ट बघूया आणि त्यानंतर मायनस आर इफेक्ट आपला बघायचा आहे. ठीक आहे. प्लस आर इफेक्ट, प्लस आर रेझोनन्स इफेक्ट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे. ठीक आहे. आपण एक्झाम्पल घेऊया ऍनिलिनचं. काय कोणतं एक्झाम्पल घेतलं आपण? ऍनिलिन. आणि रेझोनन्स इफेक्ट म्हणजेच काय आपण बघितलंय का त्यामुळे मॉलिक्युल मध्ये काय इंड्यूस होते? काय प्रोड्यूस होते? पोलॅरिटी. आणि ती पोलॅरिटी कशामुळे प्रोड्यूस होणार आहे? का जो सबस्टिट्युएंट आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर सबस्टिट्युएंट आहे. सबस्टिट्युएंटच्या वरती तुम्हाला दोन डॉट दिसतात. हे दोन डॉट तुम्हाला दिसत असेल. हे दोन डॉट काय आहेत? त्याची लोन पेअर आहे, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. लक्षात ठेवायचंय. आता प्लस आर इफेक्ट आहे का मायनस आर इफेक्ट हे कशावर ठरतं? जो रिंगवरती जो सबस्टिट्युएंट असणार आहे त्या सबस्टिट्युएंटच्या टेंडन्सीवरनं तो प्लस आर इफेक्ट असणार आहे का मायनस आर इफेक्ट हे काय केलं जातं? डिसाईड केलं जातं. सपोज रिंगवरती सबस्टिट्युएंट कोणता? या ठिकाणी NH2 आहे आणि NH2 वरती काय लोन पेअर आहे आणि NH2 ची काय टेंडन्सी आहे? इलेक्ट्रॉन लोन पेअर डोनेट करण्याची आहे. म्हणजे या ठिकाणी जो सबस्टिट्युएंट आहे रिंगवरती जो सबस्टिट्युएंट आहे तो त्या सबस्टिट्युएंटची टेंडन्सी काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची आहे. म्हणून जर इलेक्ट्रॉन डोनेट करणारा जर सबस्टिट्युएंट रिंगवरती जर अटॅच असेल
इलेक्ट्रॉन डोनेट करणारा सबस्टिट्यूएंट जर रिंग वरती अटॅच असेल तर त्या ठिकाणी जो इफेक्ट असतो तो असतो प्लस आर रेझोनन्स इफेक्ट किंवा त्याला प्लस रेझोनन्स इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट म्हटलं जातं. म्हणजे प्लस आर इफेक्ट आहे का मायनस आर इफेक्ट हा त्या सबस्टिट्यूएंट वरनं डिसाईड केलं जातं. जर सबस्टिट्यूएंट हा इलेक्ट्रॉन डोनर असेल, रिंगला जर इलेक्ट्रॉन डोनेट करणार असेल किंवा कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला जर इलेक्ट्रॉन डोनेट करणार असेल तर त्या ठिकाणी इफेक्ट कोणता असणार आहे प्लस आर. आणि जर सबस्टिट्यूएंट जर इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार जर असेल, जर सबस्टिट्यूएंट इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार जर असेल तर त्या ठिकाणी कोणता इफेक्ट असतो मायनस आर इफेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर आपण बघूया याचे रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला काय करायचे ते ॲनिलिनचे ड्रॉ करायचे. आता या ठिकाणी ही लोन पेअर आहे, ही लोन पेअर काय होणार आहे डोनेट होणार आहे कुठे कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला. म्हणजे सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल ही कॉन्ज्युगेटेड आहे, अल्टरनेशन आहे. त्या सिस्टीमला काय झालं नायट्रोजननी लोन पेअर काय केली डोनेट केली. डोनेट केल्यानंतर हे जे बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड आहे कुठे डिलोकलाइज होईल या ठिकाणी. काय इंड्यूस होणार आहे पोलॅरिटी म्हणजे चार्ज काय होईल रिंग वरती डिलोकलाइज होणार आहे. पुढचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करूया रेझोनन्स इफेक्टचं. ठीक आहे, आता नायट्रोजननी लोन पेअर इथं डोनेट केला, इथं कोणता बॉन्ड येणार आहे डबल बॉन्ड नायट्रोजन NH2. नायट्रोजन चार्ज आला पॉझिटिव्ह. आता ही इलेक्ट्रॉन इथं गेल्यावर इथं कोणता चार्ज आला निगेटिव्ह हे बॉन्ड. ठीक आहे, हा चार्ज कुठे शिफ्ट होणार आहे ह्या ठिकाणी शिफ्ट होईल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन कुठे जातील ह्या दोन कार्बनच्या मध्ये जातील, त्यावेळेस हा बॉन्ड कुठे शिफ्ट होणार आहे ह्या ठिकाणी शिफ्ट होईल. ठीक आहे, म्हणजे या पाय बॉन्डचं काय झालं डिलोकलायझेशन. या पाय बॉन्डचं डिलोकलायझेशन झालं म्हणजे नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये ह्या कार्बनवरती कोणता चार्ज येणार आहे निगेटिव्ह चार्ज येईल. आणि नवीन पाय बॉन्ड इथे डेव्हलप झालाय बघा, इथे नवीन पाय बॉन्ड येणार आहे. इथे डबल बॉन्ड NH2 पॉझिटिव्ह चार्ज, हे बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इथं कोणता चार्ज आला निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज आला निगेटिव्ह. आता इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले ह्या दोन कार्बनच्या मध्ये इथे डबल बॉन्ड, पुढच्या स्ट्रक्चर मध्ये इथे डबल बॉन्ड येईल. हे इलेक्ट्रॉनच्या इथे शिफ्ट होतात त्याचे पाय बॉन्ड काय होणार आहे त्याचं डिलोकलायझेशन होणार आहे. आणि निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी कुठे जास्त असणार आहे ह्या कार्बनच्या भोवती जास्त असणार आहे. पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर आपण बघूया. पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर अशा प्रकारे असणार आहे बघा. इथं पाय बॉन्ड आहे, इथे पाय बॉन्ड आला, ही इलेक्ट्रॉन इथं गेला, इथं कोणता चार्ज आला निगेटिव्ह चार्ज आला. इथे डबल बॉन्ड NH2 चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील परत ह्या ठिकाणी शिफ्ट होतील आणि हे इलेक्ट्रॉन पुढे कुठे जाणार आहे नायट्रोजन कडे जातील. इथं आपल्या पुढे फायनल स्ट्रक्चर अशा प्रकारे मिळणार आहे बघा. इथं बॉन्ड, इथे एक बॉन्ड आहे, इथे बॉन्ड NH2 त्याची परत लोन पेअर. हे फायनल इफेक्ट फायनल स्ट्रक्चर असतं आपलं. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर मॉलिक्यूल मध्ये काय डेव्हलप झाली पोलॅरिटी. इथं बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्जचं काय झालं ओव्हरऑल मॉलिक्यूल. तिथं तर बघितलं तर आर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आहे, इथं कुठं बघितला इथं पॅरा पोझिशनला आहे आणि इथे कोणत्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज झाला परत आर्थो पोझिशनला. इथं निगेटिव्ह चार्जचं काय झालं डिलोकलायझेशन झालं. म्हणजेच काय इंड्यूस झाली मॉलिक्यूल मध्ये पोलॅरिटी इंड्यूस झाली किंवा पोलॅरिटी काय झाली प्रोड्यूस झाली. आता शेवटचं स्ट्रक्चर आहे रेझोनन्स हायब्रिड. ते रेझोनन्स हायब्रिडचं स्ट्रक्चर आपण काय करूया ड्रॉ करूया. या ठिकाणी रेझोनन्स हायब्रिडचं स्ट्रक्चर बघा अशा प्रकारे काय असणार रेझोनन्स हायब्रिडचं स्ट्रक्चर असणार आहे NH. त्याला म्हणायचंय रेझोनन्स हायब्रिड. कोणतं स्ट्रक्चर आहे ते रेझोनन्स हायब्रिड. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर आहे हे कदाचित एक्झामला विचारले जाऊ शकतात. याला म्हणायचं प्लस आर इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. याला प्लस आर इफेक्ट का म्हटलं कारण हा जो सबस्टिट्यूएंट आहे NH2 त्याची टेंडन्सी काय इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी आहे म्हणून त्या ठिकाणी कोणता इफेक्ट असणार आहे प्लस आर इफेक्ट असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण बघूया मायनस आर इफेक्ट. मायनस आर इफेक्ट म्हणजेच काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट. म्हणजे इथं मायनस आर इफेक्ट का असणार आहे कारण रिंगला जो सबस्टिट्यूएंट जोडलेला असेल त्या सबस्टिट्यूएंटची काय टेंडन्सी असणार इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची टेंडन्सी असणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊया नायट्रोबेन्झिन. N बॉन्ड O मायनस इथं म्हणूया डबल बॉन्ड O मायनस. ठीक आहे, हे नायट्रोबेन्झिन आहे म्हणजे बेन्झिनिकला NO2 ग्रुप जोडलेला असणार आहे. आता मी इथं बघितला हा जो NO2 ग्रुप आहे हा जो NO2 ग्रुप आहे त्या NO2 ग्रुपची काय टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची. म्हणजे या रिंग कडनं या कॉन्ज्युगेटेड सिस्टीम कडनं हा NO2 ग्रुप काय करेल हा NO2 ग्रुप काय करणार इलेक्ट्रॉन विथड्रॉ करेल म्हणून इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट आहे म्हणून त्याला म्हणायचंय मायनस आर इफेक्ट. रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आपल्या त्याचे. बघा रेझोनन्स स्ट्रक्चर अशा प्रकारचे असणार आहे आपण बघूया. आता या ठिकाणी हे पाय बॉन्ड हा कुठे शिफ्ट होणार आहे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे शिफ्ट होणार आहे. इथं जेव्हा शिफ्ट होते हे बॉन्ड कुठे जाणार इथे जाईल. इथे काय असणार आहे डबल बॉन्ड नायट्रोजन O मायनस
आणि ते हा बॉन्ड इथे गेला इथं कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज. हे बॉन्ड जसे आहे तसे. ठीक आहे. मग हे इलेक्ट्रॉन कुठे जातील, हे इलेक्ट्रॉन इथे जाणार आहे. हे इलेक्ट्रॉन इथे गेल्यानंतर बघूया पुढे काय होणार आहे. पुढचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असणार आहे बघा. ठीक आहे. हे बॉन्ड किंवा हे इलेक्ट्रॉन, हे पाय इलेक्ट्रॉन ह्या दोन कार्बनच्या मध्ये गेला. इथं जो पॉझिटिव्ह चार्ज होता तो काय झाला, स्टॅबिलाइज झाला. ठीक आहे. आता इथे इलेक्ट्रॉन इकडे गेला, इथं कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. या पॉझिटिव्ह चार्जला कोण बॅलन्स करेल बघा, पुढचा जो इलेक्ट्रॉन आहे ते काय करणार, त्याला बॅलन्स करणार आहे. हे बॉन्ड कुठं शिफ्ट होणार आहे, परत ह्या ठिकाणी शिफ्ट होईल. ठीक आहे. याला स्टॅबिलाइज केलं जाईल ह्या पॉझिटिव्ह चार्जला. पुढचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असणार आहे बघा. पॉझिटिव्ह चार्ज इथे कोणता नवीन बॉन्ड डेव्हलप झालेला असेल आणि इथे हे इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळे, इकडे डिलोकलाइज झाल्यामुळे इथे कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह. ह्या कार्बन इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे, डबल बॉन्ड नायट्रोजन O मायनस. ठीक आहे. आता या ठिकाणी इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे परत काय होणार आहे, इथे बघितलं हे इलेक्ट्रॉन परत इकडे शिफ्ट होतील आणि इकडे जातील, परत इकडे जातील. म्हणजे ह्या मॉलिक्यूलला स्टॅबिलाइज करण्यासाठी आपण अशा प्रकारे सुद्धा स्ट्रक्चर ड्रॉ करता येणार आहे. मग इथे पॉझिटिव्हच्या इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड असणार, इथे डबल बॉन्ड, परत N डबल बॉन्ड O मायनस. हे असं आपलं फायनल रेझोनन्स स्ट्रक्चर. या ठिकाणी बघा प्लस आर रेझोनन्स इफेक्ट मध्ये ओव्हरऑल स्ट्रक्चर वरती कोणता चार्ज डिलोकलाइज होतो, निगेटिव्ह चार्ज. आणि प्लस मायनस आर इफेक्ट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, स्ट्रक्चर वरती डिलोकलाइज होणार आहे. ही काय स्टॅबिलायझेशन आहे कुणाचं, मॉलिक्यूलचं. ठीक आहे. हे आहे रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे. दोन टाईप आहे, प्लस आर आणि मायनस आर. पुढे बघायचं आपला हायपर कॉन्ज्युगेशन. हा जो आपण जो टॉपिक चालू केला त्या टॉपिकचा लास्ट पॉइंट आहे. ठीक आहे. तो आहे हायपर कॉन्ज्युगेशन. आता हायपर कॉन्ज्युगेशनच काय म्हणलं तर हायपर कॉन्ज्युगेशन इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. याला नो बॉन्ड रेझोनन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता नो बॉन्ड रेझोनन्स म्हणजेच काय, या ठिकाणी बॉन्ड काय झाले, डिलोकलाइज झाले. या ठिकाणी बॉन्ड डिलोकलाइज होणार नाही, म्हणून त्याला काय म्हणलं तर नो बॉन्ड रेझोनन्स. ऍक्च्युअल काय बघूया हायपर कॉन्ज्युगेशन, काही महत्वाचे पॉईंट्स त्या ठिकाणी दिले आपण ते स्टडी करूया आधी. हायपर कॉन्ज्युगेशन मीन्स इट इज अ परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. काय तो हायपर कॉन्ज्युगेशन, काय परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहे. Okay, and this effect with the hyperconjugation explain the stability of carbocation. Hyperconjugation काय एक्सप्लेन करते, कार्बोकॅटायन असेल, फ्री रॅडिकल असेल किंवा अल्किन असणार आहे. फ्री रॅडिकल किंवा अल्किन असेल, फ्री रॅडिकल असेल किंवा कार्बोकॅटायन यांची स्टॅबिलिटी एक्सप्लेन कोण करतं, हायपर कॉन्ज्युगेशन करत असतं. म्हणजे कार्बोकॅटायन असेल, अल्किन असेल किंवा फ्री रॅडिकल्स असेल त्यांची स्टॅबिलिटी हायपर कॉन्ज्युगेशन यूज करून काय करता येतं, रिप्रेझेंट करता येते किंवा त्यांना स्टॅबिलाइज करता येतं. डिफरंट टाईपचे हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर ड्रॉ करून आपण कार्बोकॅटायन असेल त्यांना काय करता येतं, स्टॅबिलाइज करता येतं. देन इट इज डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. कोणत्या इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन असतं, सिग्मा इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन आहे. कोणामध्ये, हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये. आणि रेझोनन्स इफेक्ट मध्ये कोणत्या इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन असतं, पाय बॉन्डचं किंवा पाय इलेक्ट्रॉनचं काय असतं, डिलोकलायझेशन असतं. आणि हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असणार आहे, सिग्मा इलेक्ट्रॉन्स असणार आहे. ठीक आहे. आपण ज्या मगाशी म्हटल्याप्रमाणे हायपर कॉन्ज्युगेशन काय एक्सप्लेन करतं, स्टॅबिलिटी एक्सप्लेन करतं. कोणाची कार्बोकॅटायन असेल, फ्री रॅडिकल असेल किंवा अल्किन असेल तर आपण या ठिकाणी इथाइल कॅटायन किंवा इथाइल कॅटायन म्हणजे इथाइल कार्बोकॅटायन आपण घेऊया. इथं कार्बोकॅटायन म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीस आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. या कार्बनवरती तुम्ही जर बघितलं तर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. या ठिकाणी ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आहे तो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन म्हणतो. हा जो कार्बोकॅटायन आहे तो काय करायचा आहे, हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर ड्रॉ करून त्या कार्बोकॅटायनला आपल्याला काय करायचंय, स्टॅबिलाइज करायचंय. या ठिकाणी मॉलिक्यूल बघितला, CH3 बॉन्ड CH2 प्लस, CH3 बॉन्ड CH2 प्लस. आता या कार्बनची जर व्हॅलेन्सी बघितली तर किती आहे, 3 व्हॅलेन्सी आहे. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आहे, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. मग ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आपल्याला काय करायची, स्टॅबिलाइज करायची आहे. किंवा हा कार्बोकॅटायन किंवा हा इथाइल कार्बोकॅटायन आपल्याला स्टॅबिलाइज करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर ड्रॉ करणार. तर बघितलं तर या कार्बनला जर स्टॅबिलाइज करायचं असेल त्याला एका बॉन्डची गरज आहे, एका 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हा जो हायड्रोजन कार्बन बॉन्ड आहे हा काय करूया आपण, या ठिकाणी शिफ्ट करूया. हा बॉन्ड म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आणि कार्बन यामधला बॉन्ड ज्या इथे शिफ्ट होईल तर इथं कोणता बॉन्ड डेव्हलप झाला आहे, डबल बॉन्ड डेव्हलप झाला आहे. आणि या हायड्रोजन वरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. मग आता पुढचं जे हायड्रोजनचं बॉन्ड आहे किंवा कार्बन हायड्रोजन असणार आहे, हा जो स्टॅबिलाइज करण्यासाठी आपण काय करू शकतो, हा कार्बनचा जो सिग्मा बॉन्ड आहे हा सिग्मा बॉन्ड पुढे डिलोकलाइज केला. या कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये पुढचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, इथे बघा इथे बॉन्ड नाही, इथे काय दिसतो तुम्हाला बॉन्ड आहे. म्हणजे या H प्लसला स्टॅबिलाइज करण्यासाठी
काय केला आपण हा सिग्मा बॉन्ड काय केला डिलोकलाइज केला. अशा प्रकारे प्रत्येक हायड्रोजनला H प्लस आयनला H प्लस पार्टिकलला स्टॅबिलाइज करण्यासाठी आपण सिग्मा बॉन्ड काय करतो डिलोकलाइज करतो. अशा प्रकारे आपण हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर यूज करून काय केलं जातं हायपर कॉन्जुगेशन यूज करून आपण काय करतो मॉलिक्यूलला स्टॅबिलाइज करत असतो. ठीक आहे त्यालाच आपण काय म्हणतो नो बॉन्ड रेझोनन्स म्हणतो. अशा पद्धतीने आपला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे तो आपला एंड झालेला आहे. ह्या चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असेल ते तुम्हाला ग्रुपवरती सेंड केले जातील. थँक्यू.